ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दानवे परिवार आणि राजुरेश्वराचं नातं हे काही नवं नाही। आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात ज्या ठिकाणावरून होते त्याच ठिकाणी भाजपचे नेते रावसाहेब दानवे पोहोचलेले आहे। याचं कारण म्हणजे येत्या 12 ऑगस्ट रोजी अंगारिका चतुर्थीची तयारीचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः दादा आहेत। काय सांगाल, तुम्ही आता आढावा घेतला आहे आणि सातत्यानं तुम्ही संपर्कात आहात, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? राजूर गणपती हे संस्थान नवसाला पावणारा गणपती अशा प्रकारची या मंदिराची ख्याती आहे। प्रामुख्यानं प्रत्येक चतुर्थीला कमीत कमी 1 लाख भाविक या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात। अंगारिका चतुर्थी जर असेल तर ही चतुर्थी कधी वर्षातून 2 वेळेस येते, कधी वर्षातून 1 वेळेस येते। पण या वेळेच्या चतुर्थीला एक अत्यंत महत्त्व आहे। त्याचं कारण असं आहे की ही अंगारिका चतुर्थी ही श्रावण महिन्यात आलेली आहे आणि त्यामुळं राज्यभरातून अनेक भाविक भक्त पायी चालत या चतुर्थीला या ठिकाणी येतात आणि गणपतीरायापाशी दर्शन घेऊन नतमस्तक होतात। आपल्या मनातल्या इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि जर इच्छा पूर्ण झाली तर पुन्हा दर महिन्याला या ठिकाणी येतात। अशा प्रकारची या मंदिराची ख्याती आहे। खरं तर मी या संस्थांचा सचिव आहे, तहसीलदार आमचे अध्यक्ष आहे। या मंदिराची जी काही सुधारणा या ठिकाणी झाली त्यासाठी राज्य सरकारनेही मोठ्या प्रमाणावर आम्हाला मदत केलेली आहे आणि भाविक भक्त या ठिकाणी स्वतःच्या मनानं न मागता छोट्या मोठ्या देणग्या या ठिकाणी देऊन त्यामुळं या ठिकाणी मंदिराचा विकास आम्ही केलेला आहे। आज 12 तारखेला अंगारिका असल्यामुळं मी आमचं सर्व संचालक मंडळ, आमचे प्रशासनातले सर्व अधिकारी या ठिकाणी येऊन या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची जी काही सोय आहे, मग पिण्याचं पाणी असेल, लाईनची व्यवस्था असेल, विजेचा प्रश्न असेल आणि जवळपास 90 ते 95 कॅमेरे या ठिकाणी लावून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेऊन जर काही एखादी घटना घडली ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली पाहिजे आणि गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या ठिकाणी उभी करतो आहे। मंदिरांना अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत। या ठिकाणी लिफ्ट जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना या ठिकाणी उंचीवर असल्यामुळं पायऱ्यांना चढता येत नाही, अशांच्याच ठिकाणी आम्ही लिफ्टचा वापर करतो आणि पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा कधी अंगारिका येईल त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी एक्सिलेटरसुद्धा या ठिकाणी बसवतो की ज्यामुळं सिनियर सिटीजन जर आले तर त्यांनासुद्धा सहजरित्या वर दर्शनाला जाता येईल, अशा प्रकारची व्यवस्था आहे। याशिवाय भविष्यामध्ये काही व्यवस्था आम्ही या ठिकाणी उभ्या करतो आहे। राजूर गणपतीला वेगवेगळ्या ठिकाणून विद्यार्थ्यांच्या अनेक सहली या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि अन्य ठिकाणी निघून जातात। आमचा पुढचा प्रयत्न असा आहे की जेव्हा इथं सहलीला विद्यार्थी येतील तेव्हा दिवसभर विद्यार्थ्यासाठी इथं काही व्यवस्था उभ्या करावा, असा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यामुळं मी रेल्वे मंत्री असताना या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी टॉय ट्रेनसुद्धा आणलेली आहे। कारण रेल्वेचं जाळं सगळ्या ठिकाणी नाही आहे, खेड्यात रेल्वे नाही आहे, विद्यार्थ्यांना रेल्वेत बसायचा आनंद मिळावा यासाठी टॉय ट्रेनची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि जेव्हा जेव्हा कधी असे विद्यार्थी येतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना ट्रेनची सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे। ती ट्रेनसुद्धा चालू झाली आहे। गणपतीच्या पायथ्याशी 20 एकर एक जमीन आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळणी खेळायसाठी जवळपास 3.5 कोटी रुपयाचं साहित्य आणून आम्ही कृषी पर्यटन क्षेत्र त्या ठिकाणी उभे करतो, वॉटर पार्क उभे करतो, काही मुलांच्या खेळण्या, वाचनालय, राहण्याची व्यवस्था, जवळपास 15 ते 16 कोटी रुपये आम्ही या वर्षभरात खर्च करून या व्यवस्था उभ्या करणार आहे। थोडक्यामध्ये या ठिकाणी जो कोणी पर्यटक येईल किंवा जो कोणी दर्शनार्थी येईल किंवा जे काही शाळेचे सहलीचे मुलं येतील त्यांच्यासाठी आम्ही दिवसभर या ठिकाणी त्यांना खेळण्याच्या साहित्यापासून जेवणाची व्यवस्था आणि सहजरित्या वर दर्शनाला जाता यावं म्हणून सिनियर सिटीजनसाठी आम्ही एक्सिलेटरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे की दरवर्षी साधारणतः 10 लाख भाविक या ठिकाणी येत असतात। पोलीस प्रशासनाशी, कलेक्टरशी आम्ही संपर्क साधला। जवळपास 450 पोलिसाचा बंदोबस्त या ठिकाणी असून आमच्या ज्या सेविका या परिसरातल्या सेविका आहे, साधारणतः 5000 सेविका या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने येतात, या ठिकाणची सफाई करतात। त्यांची आम्ही वेळ ठरवून दिलेली आहे। आजही काही सेविका आल्यात, आपण बघसाल तर पिवळ्या साडीमध्ये या ठिकाणी
वेगवेगळ्या ठिकाणून सेविका स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी येतात आणि मंदिराचं व्यवस्थापन करतात. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आम्ही उभी केली. मला खात्री आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित न घडता या ठिकाणी हे दर्शनार्थीची दर्शन व्यवस्था नीट पार पाडावी यासाठी आम्ही सगळी पाहणी केलेली आहे आणि जवळपास ठीकठाक व्यवस्था झाली असं आम्हाला वाटतं. ज्या काही त्रुटी असतील त्यासाठी आमच्या आता अजून 2 दिवस आहे, त्या 2 दिवसामध्ये आम्ही त्या पूर्ण करू अशी अपेक्षा आहे. 1.5 वर्षानंतर ही अंगारिका चतुर्थी आलेली आहे आणि श्रावण महिन्यातली असल्यामुळे तिला अधिकच महत्त्व आहे. यावर्षी किती लाख भाविक येण्याची शक्यता आहे, तुम्हाला काय अंदाज? दरवर्षीचा आमचा अनुभव आहे 10 लाख भाविक तरी येतील, पण यावर्षी ही अंगारिका चतुर्थी श्रावण महिन्यात आल्यामुळं भाविकाच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. जालना इथून केवळ 25 किलोमीटर आहे, पण 25 किलोमीटर पायी रांग एवढी असती की बाय रोड जर वाहन घेऊन यायचं ठरलं तर 4 ते 5 तास लागतात. एवढी दाटी 25 किलोमीटरमध्ये असते. हे गाव अशा प्रकारे जोडल्या गेले रस्त्यांना 4ही बाजूनं सिमेंटचे रस्ते आहेत. या दिशेनं जासान पश्चिमेकडं तर फुलंब्रीपर्यंत सिमेंट रस्ता आहे. इकडं दक्षिणे याच्याकडं पूर्वेकडं देऊळगाव राजापर्यंत सिमेंटचा रस्ता आहे. इकडं जालन्याला सिमेंटचा रस्ता आहे. इकडं भोकरदनला चांगला रस्ता आहे. 4ही बाजूनं सिमेंटचे रस्ते. एवढं कनेक्टिव्हिटी या राजूर शहराला चांगली आणि व्यापारी पेठ एक चांगली मोठी. बरं, गेल्या काही दिवसापासून तयारी सुरू आहे. तुम्ही संस्थांच्या सातत्यानं संपर्कात आहात. सद्यस्थितीला किती टक्के तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे? जवळपास आमच्या दृष्टीनं 90% तयारी पूर्ण झाली. पाण्याच्या आम्ही काही स्टँड पोस्ट लावल्यात आणि तेवढे भाविक येणारे अशा हिशोबानं बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी, वीज ह्या सगळ्या गोष्टी, कॅमेरे याच्या सगळ्या व्यवस्था झाल्यात. 90% व्यवस्था झाल्या. फक्त आता तपासणी करून कोणती त्रुटी बाकी राहिली त्याची व्यवस्था आम्ही करतो. भाविकांना ज्या मूलभूत सुविधा आहे त्यापासून गैरसोय होऊ नये भाविकांची, त्यासाठी प्रशासनाला काही तुम्ही आदेश किंवा पूर्णपणानं प्रशासनाचं आम्हाला सहकार्य आहे. अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांना सूचना दिल्या गेल्या. या ठिकाणी कुठं काय गरज पडेल त्या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आम्हाला सरकारच्या वतीनं सुद्धा मदत मिळते. तर नक्कीच हे होते भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. ते या संस्थांचे सचिव देखील आहेत आणि आज ते या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलेले होते. यावर्षीसुद्धा 10 लाख भाविक येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दीपक पालवेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, राजूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.